नमस्कार सगळ्यांना. तर हा व्हिडिओ आहे गणपती विसर्जनाचा. तर 6 वाजता मी खाली गेलते. 6 वाजता मला वाटलं की आधी सगळे बोलले की 4-5ला विसर्जन करणार आहे, म्हणून मी 4-5 नाही 6ला गेले, कारण आवाज काय आला नव्हता. तर 6ला गेल्यानंतर ते बोलले की उशिरा विसर्जन करायचं आहे, कारण जे लाईनीचे गणपती जातात त्यांच्यासोबतच आपल्याला गणपती न्यायचा आणि संध्याकाळची गर्दी पण नसेल म्हणून. दिवसभर एवढी गर्दी होती नदीवर भरपूर. तर मग आम्ही गाणे लावले होते, गाणे वगैरे लावले, रील्स शूट केले आणि मग 8:30 वाजता आम्ही आरती केली. आरती केल्यानंतर बाहेर ढोलताशे वाजवत होते. तर शेजारच्या बिल्डिंगमध्ये एकाने ढोलताशा मागवला होता, तर त्यांचा ढोलताशा वाजत होता. त्यांच्या ढोलताशामुळे आमच्या स्पीकरचा आवाजच आला नाही. मग आम्ही त्यांच्याच ढोलताशावर डान्स केला. मग आम्ही मिरवणूक वगैरे काढली, सोबतच काढली त्यांच्याने आमची, आणि मग निघालो विसर्जनाला. तर आमची रिक्षा मागं आहे आणि हे सगळेजण पुढं, आम्ही सगळेजण पुढं होतो आणि मग नदीवर गेलो, आरती केली शेवटची आणि मग गणपती बाप्पाला बाय बाय बोललो. तर आता बाप्पा जाणार म्हणल्यावर सगळ्यांनाच थोडंसं दुःख किंवा करमत नाही. आज तर करमलं नाही. आता हा व्हिडिओ कालचा आहे, काल विसर्जन झालं. आता बघू पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येतील. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. युवा उद्योजक मान्य श्री सचिन भाऊ जगन्नाथ गावटे, आपणास विनंती, आपला इथं माऊली दादांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तरी सचिन भाऊ स्टेजपाशी उपस्थित राहून आपला सत्कार स्वीकारावा. कृष्णाई पेट्रोल पंपचे मालक आमचे मित्र सचिन भाऊ गावटे.